पोलीस निरीक्षक आणि महिला आयोग, म्हणजे महिला आयोगाला सुद्धा लिहिलं, म्हणजे ज्या महिला आयोगाने 2-4 दिवसापूर्वी प्रेस घेऊन सांगितलं की आम्ही एवढी प्रकरणं आली, एवढी प्रकरणं निकाली काढली आणि रोज एक प्रकरण येतं आहे, हे जी प्रकरणं येतात कुठून? महिला आयोगाने याच्यात लक्ष दिलं नाही. आता महिला आयोग म्हणतो की ठीक आहे, एक तर मला मेल करा, मेल केला, मला पत्र लिहा, लिहिलं, टोल फ्री नंबरवर फोन करा. काल आपण सगळ्यांनी बघितलं असेल, टोल फ्री नंबरच एक्झिस्ट नाही आहेत, टोल फ्री नंबरच चालत नाहीत. आता मला प्रत्यक्ष येऊन भेटा. कसं प्रत्यक्ष भेटणार? 2 पोरं कुणाजवळ ठेवायची? एक निराधार बाई जिच्या पदरात 2 लेकरं आहेत, ती 2 लेकरं ती ठेवणार कुठे? आणि इथून नागपूरवरून पुण्याला जायचं, मुंबईला जायचं. बरं, पुण्याला गेल्यावर मॅडम पुण्याला असतील का? मुंबईला गेल्यावर मॅडम मुंबईला असतील का? कारण मॅडमचा पक्षाचा दौरा चालू आहे, मॅडमचा महिला आयोगापेक्षा सुद्धा पक्षाचा दौरा मोठा आहे. करणार काय या सगळ्यांमध्ये? हे सगळं चालू असताना विशेष गोष्ट की या पीडितेला न्याय देण्यापेक्षा या पीडितेलाच पोलीस समजपत्र देतात. किती समजपत्र दिली आहेत, बापरे. ही समजपत्र कशासाठी आहे? त्याच्या तारखा जर बघितल्या, 30/12/2024 पोलीस ठाणे अंबाझरी येथे दिलेला अर्ज निकाली काढण्याबाबत. का निकाली काढताय? आणि तुम्हीच कसे काय निकाली काढू शकताय? प्रकरण कोर्टात तरी जाऊ द्या, आर्ग्युमेंट होऊ द्या, एव्हिडन्सला लागू द्या. पोलीसच प्रकरण निकाली काढण्यासाठी दबाव आणणार का? 13 जानेवारी 2025 या सूचनापत्राद्वारे आपणास सूचित करण्यात येते की सायबर पोलीस ठाणे नागपूर येथे आपल्या विरुद्ध तक्रार अर्ज आल्याने अर्जाबाबत आपणाकडे सविस्तर चौकशी करण्याची गरज आहे. न चुकता हजर राहा. एका विधवा बाईला किती एरझाऱ्या घालायला लावल्या जातात. 24/10/2024 प्रिया फुके आपणास सूचनापत्राद्वारे कळवण्यात येते की पोलीस ठाणे अंबाझरी येथे 24/10/2024 रोजी नितीन निलकंठराव फुके यांनी आपणाविरोधात अर्ज केलेला आहे की आपण श्री मनीष अशोक राऊत यांच्याद्वारे अर्जदार राहत असलेला फ्लॅट क्रमांक 102 पहिला मजला 144 परिणय अपार्टमेंट अंबाझरी हिलटॉप नागपूर यांच्या घरात घुसून सामानाची तोडफोड करतात. आता हे सूचनापत्र पोलिसांनी दिले. खरं तर पोलिसांनी थोडा तरी विवेक वापरावा. मयुरी हगवणे प्रकरणातही आम्ही म्हणत होतो की पोलिसांनी विवेक वापरायला हवा होता की अंगावर जर 19 खुणा असतील आणि प्रत्यक्ष प्रथम दर्शनी जर तो मृतदेह संशयास्पद असेल तर संशयास्पद मृत्यूची नोंद व्हायला पाहिजे. तसंच या प्रकरणात सुद्धा पोलिसांनी थोडा विवेक वापरण्याची गरज आहे की अरे तिचं घर आहे, तिला तिच्या राहत्या घरातनं बाहेर काढले, तुम्ही एक तिथे चुकीचा माणूस ठेवलेला आहे आणि त्या माणसाला विनंती करायला जेव्हा ही माऊली जाते की बाबा हे माझं घर आहे, त्यांनी तुला जरी ठेवलं असलं तरी तू बाहेर जा, हे माझं घर आहे. यावर पोलीस शहानिशा न करता तुम्ही त्यांच्या घरात घुसलात असं म्हणत ट्रेस पासिंगचा गुन्हा दाखल करण्यासाठी पुन्हा एकदा प्रिया फुकेलाच समज देतात. म्हणजे पोलिसांनी किती समजपत्र द्यावीत? यातलं एक जरी समजपत्र फुके फॅमिलीला दिलं असतं तर जरा बरं झालं असतं. म्हणजे जरा काहीतरी तुम्ही बरोबरीनं करताय असं वाटलं असतं. पण तुम्ही किती बायस्ड आहात. प्रिया फुके हे परत 3 जानेवारी 2025 याद्वारे आपणास कळवण्यात येते की श्रीमती रमा रमेश फुके हिलटॉप अंबाझरी नागपूर यांनी आपले विरुद्ध दिलेला स्थानिक अर्ज चौकशी करता पोलीस ठाणे येथे प्राप्त झाला आहे. चौकशीसाठी हजर राहा. किती? अरे सत्ता तुमच्याकडे आहे, पैसा तुमच्याकडे आहे, मनुष्यबळ तुमच्याकडे आहे, मनगटबळ तुमच्याकडे आहे. एका विधवेची किती परवड करावी आणि पोलिसांनी अजिबात याच्यामध्ये ना विवेक वापरावा ना सारासार बुद्धी वापरावी आणि धडाधड ती समजपत्र द्यावी. त्याचा अर्थ काय आहे? बरं, पुढे 13/7/2024 एक समजपत्र आहे. श्रीमती प्रिया फुके संदर्भ पोलीस ठाणे अंबाझरी आपणास कळवण्यात येते की पोलीस आयुक्त सो नागपूर शहर यांच्या कार्यालयात 16/6/2024 रोजी गैर अर्जदार रमेश फुके व इतर 4 यांच्या विरुद्ध दिलेला तक्रार अर्ज पुढील चौकशी करता. नुसत्या चौकशा काय करतायत? FIR नाही, नुसत्या चौकशा. म्हणजे एखाद्याला इतकं हॅरॅश करायचं, इतकं बेजार करायचं की त्या माणसाने न्याय मागण्याचा हट्टच सोडला पाहिजे, पुन्हा न्यायाच्या नादालाच नाही लागलं पाहिजे. 14/10/2024 श्रीमती प्रिया फुके आपणास याद्वारे कळण्यात येते की आपण दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन अंबाझरी येथे 575/224 कलम 294 323 504 506 498 भादवी गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदर तक्रारीमध्ये सासरच्या मंडळीविरुद्ध लावलेले आरोप
त्याला अनुसरून आपल्याकडे काही पुरावे असल्याचे आपण यापूर्वी पोलीस स्टेशनला येऊन चौकशी दरम्यान सांगितले, परंतु अद्याप पावेतो आपण गुन्ह्याच्या अनुषंगाने आपल्याकडे असलेले पुरावे सादर केले नाही. पुरावे सादर केले नाहीत असं पोलीस सांगतायत, म्हणून आम्ही पुरावे दाखवले. हे का पुरावे सुरुवातीला दाखवावे लागले, का लग्नपत्रिकेपासून सगळे डॉक्युमेंट दाखवावे लागले? कारण पोलिसांना लग्न झाल्याचं माहितीच नाही. अरे बापरे, किती इनोसंट पोलीस आहेत की फुके फॅमिलीतलं लग्न पोलिसांना माहीत नाही. वा, व्हॉट ए इनोसंट फॅमिली. अवघड आहे सगळं. पुन्हा अजून एक अर्ज आहे 2/7/2024 प्रति प्रिया संकेत फुके. आपणास कळवण्यात येते की बापरे, इथे तर एवढा मोठा अर्ज पोलिसांनी लिहावं हे सगळं. मला आश्चर्य वाटते. 4-4 पानाचं हा काय प्रकार आहे? हा एका पीडितेला न्याय मागण्यापासून परावृत्त करण्यासाठी तिला दबाव आणण्याचा प्रकार आहे. आणि पोलीस एवढा दबाव आणतात, पोलीस अशा पद्धतीने वागतात. बरं, एवढं सगळं चालू असताना महिला आयोग याच्याकडे लक्ष देत नाही की एका पीडितेला ती सरळ साधा एक अधिकार मागते. म्हणजे आपल्याकडे भारतीय दंडसंहितेमध्ये जो हिंदू विवाह कायदा आहे, ज्याला आपण हिंदू मॅरेज ॲक्ट म्हणतोय किंवा बॉम्बे मॅरेज ॲक्ट म्हणतोय, या हिंदू विवाह कायद्यानुसार किंवा आत्ता भाजपा ज्या कॉमन सिव्हिल कोडची मागणी करते, समान नागरी कायद्याची मागणी करते, त्यानुसार सुद्धा नवऱ्याच्या संपत्तीमध्ये नवऱ्यानंतर बायकोचा अधिकार असतो. ही साधी गोष्ट आहे आणि ती तिचा अधिकार मागते. कारण तिच्या पदरात 2 पोरं आहेत. तिला मूव्ह ऑन करायचं असतं तर कदाचित तिने तुमच्याकडे वळून बघितलं नसतं, पण ती 2 पोरं घेऊन तुमचं नाव, तुमचं रक्त, तुमचा वारस, तुमचा वंश सांभाळते. आणि तिला तिचा न्याय हक्क देण्याच्या ऐवजी पोलीस जर अशा पद्धतीने हॅरॅश करत असतील आणि त्यात महिला आयोग अजिबात लक्ष देत नसेल तर न्याय कुणाकडे मागायचा? बरं, पुढे काय आहे? 18/6/2024 प्रति श्रीमती प्रिया फुके. आपणास याद्वारे कळवण्यात येते की पोलीस आयुक्त सो नागपूर शहर यांच्या कार्यालयात रोजी गैर अर्जदार रमेश फुके इतर 4 यांच्या विरुद्धला तक्रारी अर्ज पुढील चौकशी. किती वेळा चौकशी करतात? 50 चौकशा केल्या त्यांनी. एका अर्जाची चौकशी किती वेळा करावी याला काही लिमिट आहे का? आता परत अजून एक सूचनापत्र आहे प्रति श्रीमती प्रिया फुके वय 34 वर्ष. आपणास याद्वारे सूचनापत्र काढण्यात येत आहे की, आता हे लेटेस्ट आहे, 22/5/2025चं आहे. 22/5/2025 म्हणजे 22 मे, अगदी या महिन्यातलं, अलीकडच्या काळातलं आहे. परत एकदा त्यांना चौकशीला बोलावलंय. रोज चौकशीला बोलावल्यावर हजर राहायचं. आपल्या पोराबाळांची कोणाची शाळा आहे, कोणाची टेस्ट आहे, कोणाचं होमवर्क आहे, कोणाचं ट्युटोरियल आहे, कोणाचा आजारपण आहे, ह्या लेकरांना तशाच अवस्थेमध्ये सोडायचं आणि पोलीस स्टेशनला पळायचं. काय एवढंच काम शिल्लक आहे? हेही नसे थोडके. एवढं करून पोलिसांनी पुढे केलंय काय? तर याच्यामध्ये एक हे महिला आयोगाला लिहिलेलं परत एक 7 पानी पत्र. एवढ्या लांबून तुम्हाला दिसणार नाही कदाचित. मी फक्त पानांची संख्या मोजून दाखवते, म्हणजे महिला आयोगाला किती वेळा लिहिले. 1 2 3 4 5 6 7 एवढं लिहून. आणि तरीही महिला आयोगाने ह्याच्यात सगळ्या प्रकारे पोलीस कशा पद्धतीने हॅरॅश करत आहेत, व्यवस्था कसा त्रास देत आहे, या सगळ्यांचे एवढं डिटेलिंग केल्यानंतरही याच्यात महिला आयोगाने काहीही लक्ष दिलं नाही. विशेष ही बाब सत्ताधाऱ्यांच्या कुटुंबातली बाब आहे. हे फार विशेष आहे. हे अधोरेखित करण्यासारखं आहे की ही सर्वसामान्य कुटुंबातली केस नाही आहे, ही सत्ताधाऱ्यांच्या कुटुंबातल्या पीडित महिलेची केस आहे. जर सत्ताधारी आपल्याच कुटुंबातल्या महिलेला न्याय देत नसतील तर बाहेरच्या महिलांना लाडकी बहिणीची नुसती जाहिरात करून काय उपयोग आहे? असं उसणं अवसान आणण्यात काय अर्थ आहे? आणि एवढं सगळं चालू असतानाच आत्ता एक तक्रार पुन्हा एकदा 6 एप्रिल 2025ला एक विनयभंगाची तक्रार दाखल करून घेण्याच्या संदर्भात पुन्हा त्यांनी अर्ज केला. या विनयभंगाच्या तक्रारीचं हे भयंकर आहे. हे मी पुन्हा एकदा नमूद केलं पाहिजे की वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण, या प्रकरणामध्ये मयुरी हगवणेने अर्ज केला होता आणि त्या अर्जामध्ये महिला आयोगाने लक्ष देणं गरजेचं होतं, यावर आपण बोललो होतो. त्याही प्रकरणामध्ये मयुरी हगवणेच्या
वर वाईट नजर टाकणारे कुटुंबातले लोक होते आणि त्याचं सेटलमेंट होऊच शकत नाही. भांडण असेल नवरा बायकोचं कुटुंबातलं तर ते काउन्सिलिंगने मिटू शकतं, परंतु जर कुटुंबात वाईट नजर टाकली जाते त्याची सेटलमेंट कशी होणार आहे. हे हगवणे प्रकरणातही झालं होतं. आत्ता या प्रकरणात इथेही फुके त्या संबंधाने दाद मागतायत. नो रिस्पॉन्स. विशेष प्रति पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन अंबाझरी नागपूर. अर्ज आहे 12 मे 2025चा. विषय माझ्या परवानगीशिवाय माझ्या बेडरूममध्ये येऊन माझी व्हिडिओ शूटिंग करीत असल्याबद्दल व माझ्याजवळ येऊन मला चुकीचा स्पर्श केल्याबाबत. अर्जदार प्रिया संकेत फुके, गैर अर्जदार शुभम गजबिये. पण आता इथे पोलिसांनी फार छान काम केलं. जसाही शुभम गजबिये या व्यक्तीच्या विरोधात ही तक्रार अर्ज केला गेला, त्याच्या दुसऱ्या क्षणाला प्रिया फुके यांच्यावर ॲट्रॉसिटीची कारवाई केली गेली. मी अत्यंत नम्रतेने आणि जबाबदारीने सांगितलं पाहिजे, सोलापूरमध्ये भाजपचा जिल्हाध्यक्षाच्या विरोधात, देशमुख नावाच्या जिल्हाध्यक्षाच्या विरोधात निर्मला यादव यांनी कंप्लेंट केली. निर्मला यादववर ॲट्रॉसिटी झाली. रिंकी बक्सलाने खासदार राहुल शेवाळेंच्या विरोधात तक्रार केली. रिंकी बक्सलावर ॲट्रॉसिटी झाली. करुणा मुंडे यांनी एक तक्रार केली. करुणा मुंडेवर ॲट्रॉसिटी झाली. आणि आत्ता प्रिया फुकेने एक तक्रार केली आणि प्रिया फुकेवर सुद्धा ॲट्रॉसिटी झाली. खरं तर ॲट्रॉसिटी हा आम्हाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार म्हणजे महत्त्वाचा कायदा सगळा हा तयार करताना एक महत्त्वाचं कलम जे 17 लिहिलं होतं, ज्या 17मध्ये भेदभावाला प्रतिबंध करण्यासाठी आणि माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठीचा अधिकार मिळण्यासाठीचं हे कलम, ज्याच्यानुसार 1989ला आपल्याकडे कायदा झाला. पण या कायद्याचा राज्यकर्ते किती चुकीच्या पद्धतीने, किती वाईट पद्धतीने, म्हणजे एका अर्थाने या कायद्यावर प्रश्नचिन्ह लावण्याची जणू एक साजिश केली जाते. जाणीवपूर्वक एक कायदा बदनाम करण्याचा सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न केला जातो आणि एका पीडितेलाही या कायद्याच्या आधारे त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो. हे जास्त वाईट आहे. या सगळ्या संबंधाने जेव्हा आम्हाला कळलं की अशा पद्धतीने त्या एकाकी लढत आहेत आणि त्यांनी व्हिडिओत सांगितलं की माझी एकटीची लढाई आहे, कोणाची हिंमत आहे का माझ्यासोबत उभी राहायची, तर होय आमची हिंमत आहे तुमच्यासोबत उभी राहायची. आम्हाला याची कल्पना आहे की तुम्ही भाजपसारख्या सत्ताधारी कुटुंबातल्या आहात. आम्हाला याची कल्पना आहे की कुटुंब एक असतं, पाण्यात काठी मारल्याने पाणी तुटत नाही. उद्या आणि तुम्ही ते एक राहावं, फुके फॅमिली एकत्र राहावी. किंबहुना उद्या परिणय फुकेंना वाटलं की नाही माझी वहिनी माझ्यासोबत राजकारणात येणार आहे, तर तुम्ही अगदी भाजपमध्ये सुद्धा तुम्ही राजकारण करावं. आमच्या शुभेच्छा. आम्हाला त्याची काही देणं घेणं नाही. इथे हा विषय फक्त एक बाई म्हणून बाईपणाच्या संवेदना समजून घेण्यासाठी म्हणून मांडलेला आहे. आणि इथे प्रिया फुके यांना न्याय मिळायला हवा. त्यांच्यावरच्या एकूण अन्यायाची आणि ज्या पद्धतीने, म्हणजे परिणय फुके हे खरं तर देवाभाऊंचे फार जवळचे आहेत आणि परिणय फुकेंकडून आम्हाला हे अपेक्षित नाही आहे. उलट परिणय फुकेसारख्या माणसांनी इतक्या छोटा विचार करू पण नये त्या संपत्ती आणि या सगळ्या गोष्टींच्या संदर्भाने. त्यामुळे त्यांनाही आमची विनंती असेल की हे असं एवढ्या चांगल्या सत्ताधारी कुटुंबातलं भांडण असं रस्त्यावर आलेलं बरं दिसत नाही. हे वाईट आहे. कारण सत्ताधारी कुटुंबाकडून लोक, सर्वसामान्य लोक आदर्श घेत असतात. जर तुम्हीच चुकत असाल तर आम्ही काय आदर्श तुमचा घ्यायचा. आणि सरते शेवटी आमची माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण गृहमंत्री आहात, कृपया हे सगळे वारंवार जी हॅरॅसमेंट चालली आहे चौकशीची, याचा काय तो एकदाचा सोक्षमोक्ष लावा. पोलीस डिपार्टमेंटला काय ते एकदाचं बोला. आमची माननीय उपमुख्यमंत्री दादांना विनंती आहे, कारण दादाच्या पक्षाकडे आता महिला आयोग आहे, तर त्या महिला आयोगाने सुद्धा या सगळ्या अर्जांची, म्हणजे याच्यात पुन्हा प्रिया फुके न्याय मागतायत म्हणून प्रिया फुकेला त्यांनी चिल्लर ठरवू नये. त्या लगेचच चिल्लर ठरवतात न्याय मागणाऱ्या माणसांना. तर फार काळजीनं त्या न्याय मागत आहेत. त्यामुळे त्यांना तो न्याय मिळावा आणि यासाठी म्हणून इथे ही पत्रकार परिषद घेऊन आपल्या सगळ्यांच्या समोर नेमकी काय वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती मांडायचा आम्ही प्रयत्न केला. आपण विचारू शकता. परिणय फुके यांच्या नावाचा उल्लेख केला, म्हणजे माहिती आहे का परिणय फुके यांच्यावरही
पुरावे कुठलेही देऊ शकलेले नाही, हा एक माझा प्रश्न होता. दुसरा तुम्ही म्हटलं की घरातून बाहेर काढले. आता तुम्ही ज्या फ्लॅटमध्ये राहता तो संकेत फुके यांचा फ्लॅट होता का? म्हणजे नाही, त्यांनी घेऊन दिला होता तुमच्या घरी, त्याचा फ्लॅट होता का? पहिल्या प्रश्नाचं सुरुवात आहे तुमच्याकडून. एक त्यांचा आधी फ्लॅटचं बोलत होता. परिणय फुकेवर गुन्हा FIR दाखल झाला, परंतु प्रियाताई त्यांना पोलिसांना पुरावे देऊ शकले नाही आतापर्यंत, असं काही आहे का? आणि त्याच्याबद्दल ताई तुम्हाला हे माहिती आहे का? नाही, ही गोष्ट ऐका. हो, सत्ताधारी आमदार आहे. मला तेच सांगायचं की पुरावे देऊ शकल्या का नाही देऊ शकल्या हे आधी प्रिया फुकेंकडून उत्तर घ्या, मी बोलते. बोला. पुरावे मी त्यांना पोलिसांना ऑलरेडी मी सगळे पुरावे दाखवलेले आहेत, सगळे त्यांच्याजवळ आहे. त्याच्यानंतरही मला त्यांनी अशी सूचना पाठवली आहे. मी पुरावे असल्याशिवाय मी पोलीस स्टेशनमध्ये कशी जाणार? मी पोलिसांना ते पुरावे दाखवले. पण मला हे नक्की मला ज्या प्रकारे तिथे दिसलं की जर मी यांना पुरावे दिले तर हे पुराव्याचा काहीतरी गैरवापर करतील, म्हणून मी त्यांच्या हातात नाही दिले. मी त्यांना बाकायदा तिथे बसवून पोलीस स्टेशनमध्ये त्यांना दाखवलेले आहेत. दोन्ही PI जेवढे होते तेवढ्यांना सगळ्यांना मी आपले पुरावे दाखवलेले आहेत. पुराव्याशिवाय मी बोललेली नाही आहे. तक्रार फक्त एकच नोंदवली गेली. ऑलरेडी 2-3 तक्रार केल्यानंतर सुद्धा त्यांच्यावर बाकी तक्रारी घेतल्या नाही. परिणय फुके हे माझ्या मिस्टरांचे मोठे भाऊ. माझ्या पतीची जेवढी संपत्ती आहे त्याच्यामध्ये अर्धा भाग परिणय फुकेचा आहे. हे दोघंही सोबत मिळून प्रॉपर्टी घ्यायचे किंवा बँकेमध्ये पण सगळ्या जाग्यांवर कुठलंही काहीही फायनान्शियल असो, कुठली प्रॉपर्टी असो, कुठलंही असो, प्रत्येक याच्यामध्ये परिणय फुके हे पार्टनर आहेत. त्याच्यामुळे परिणय फुकेंचं याच्यावर आहे. आणि परिणय फुकेंची इच्छा नाही आहे मला तो माझा हक्क मिळावा, त्यासाठी म्हणून ते मला हे सगळं त्रास देत आहेत. कौटुंबिक हिंसाचारच आहेत आता हा, त्याच्यावरूनच हे आलेलं आहे ना. 498ची त्यांची तक्रार आपण नीट वाचा. रात्रीच्या 10:30 वाजता त्यांना बाहेर काढलं गेलेलं आहे. त्यांच्यासोबत त्यांची 2 मुलं होती. एक विधवा बाई जिला आधार नाही आहे, जी कुटुंबाच्या सोबत राहते, सासरघरच्या सोबत राहते, आणि त्यांनी रात्री 10:30 वाजता त्यांना बाहेर काढले. ते बाहेर काढताना त्यांना ज्या पद्धतीने प्रताडित केलेलं आहे आणि परत यायचा प्रयत्न जेव्हा केला त्यावेळेला त्यांना धमकावणे आणि आम्ही तुझ्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल करू किंवा तुला आम्ही जीवे मारून टाकू असं म्हणत तिला त्या घरापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करणे, ह्या सगळ्याच गोष्टी शारीरिक आणि मानसिक छळाशी संबंधित आहेत. त्यामुळे ही तक्रार ही 498चीच तक्रार आहे. फ्लॅटबाबत तुम्ही घरातून बाहेर काढला असं उल्लेख केला. तुम्ही जिथे राहता आता तुमच्या मिस्टरांचा फ्लॅट होता, त्यांनी तुमच्याकडे घेऊन ठेवलं होतं? नाही, मी आता जिथे राहते. एक सेकंड थांबा. जरा पत्रकार महोदयांना मला उत्तर देऊ दे. फ्लॅट असा घेऊन ठेवला होता का असा प्रश्न आपण विचारणं मला असं वाटतंय की आपलं चुकतंय. कारण त्याचं कारण नाही, तुमचा अधिकार आहे. नाही, तुमचा ऐका दादा, तुम्हाला प्रश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे. तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे. प्रश्न तुमचा असा या अर्थाने चुकलाय म्हणते मी की आपल्याकडे लेट मी फिनिश आपल्याकडे हिंदू विवाह कायद्यानुसार